राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी। तुम्ही बघितलं असाल तर 4 तासामध्ये 164 मिलीमीटर पाऊस पडला। म्हणजे 50 मिलीमीटरच्या वरती जर पाऊस पडला तर ती अतिवृष्टी समजली जाते। आणि 164 मिलीमीटर पाऊस म्हणजे हे ढगफुटी सदृश्यच पाऊस म्हणावा लागेल आपल्याला। म्हणजे आता मी माझ्या स्टाफशी चर्चा केली तर 8 वाजता रेग्युलर जे पाणी असते आपल्या उल्हास नदीमध्ये तशी पातळी होती, आणि आता जशी जुलैमध्ये मोठा पूर येतो तशी आत्ताची अवस्था आहे। आता मी पूर्ण शहरामध्ये फिरतोय, माझी टीम पण पूर्ण शहरामध्ये फिरते, माझी आपत्ती व्यवस्थापनची लोक आहेत, आरोग्याची लोक आहेत, माझे सगळे सॅनिटरी इन्स्पेक्टर आहेत। ज्या ज्या ठिकाणी काही कंप्लेंट्स येत आहेत, ज्या ज्या ठिकाणी कुठे नाले तुंबले आहेत, कुठे काही चोकअप झालं आहे, त्या ठिकाणी आमची टीम फिरते आणि प्रत्येक स्पॉटवरती सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करते। नदीला पूर आला तर आत्ताच आम्ही तहसीलदार साहेबांशी आमचं बोलणं झालं तर कर्जतच्या पट्ट्यामध्ये अजून भरपूर पाऊस पडतोय, नदीची पातळी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळं काही जर लोकांना रेस्क्यू करायची वेळ आली, काही लोकांना शिफ्ट करायची वेळ आली तर तशी आम्ही व्यवस्था केलेली आहे। लोकांना आम्ही शिफ्ट करू शकतो, साधारणतः 11 ते 12,000 लोक आम्ही ॲट ए टाईम शिफ्ट करू शकतो, एवढी आमची व्यवस्था आहे। त्या लोकांची खाण्यापिण्याचीसुद्धा व्यवस्था नगरपालिकेतर्फे केली जाईल। आता आवश्यकता नाही तशी आमची टीम, मी स्वतः आहे, आमच्या आपत्ती व्यवस्थापनची पण लोक आहेत, फायरची पण टीम माझी स्पॉटवरती आहे। तशी गरज पडली तर आम्ही सोनवलीला आमची BSUPचं कॅम्प आहे, त्या ठिकाणी आम्ही शिफ्ट करू शकतो आहे। आमच्या नगरपालिकेची शाळा आहेत किंवा नगरपालिकेच्या अजून बऱ्याच वस्तू आहेत, त्या ठिकाणी आम्ही वेळ पडली तर नागरिकांना शिफ्ट करू शकतो। नागरिकांनी काही काळजी करायची गरज नाही, फक्त स्वतः लोकांनी दक्ष राहायला पाहिजे, एवढीच मी आपल्या माध्यमातून लोकांना विनंती करतो। सर, तुम्ही कुठे कुठे पाहणी केली आणि काय परिस्थिती? सोनवली परिसरात पाणी भरतंय? आम्ही सोनवली परिसरात पाहणी केली, तहसीलदार साहेब पण आले, जुवेली परिसरात मी जाऊन आलो, कात्री परिसरात जाऊन आलो, मी अंजली नगरला जाऊन आलेलो आहे, हरवई पट्ट्यात जाऊन आलेलो आहे। बऱ्याच ठिकाणी आम्ही फिरतोय आणि लोकांना मी मदत करतो। आम्ही सर्व प्रशासकीय यंत्रणांचा आणि त्यांच्या कार्यालय प्रमुखांचा ऑलरेडी आढावा घेतलेला आहे आणि पूर परिस्थितीवरती पूर्ण 5ही मंडळांमध्ये आपण सावधगिरीची भूमिका बाळगत आहोत। तसंच रेड लाईनच्या जवळजवळ ज्यावेळेला पाणी क्रॉस करेल त्यावेळेला जो अफेक्टेड एरिया असणार आहे आणि जो संभावित एरिया असणार आहे त्या भागामध्ये जे काही ज्येष्ठ नागरिक असतील, पालक असतील आणि जे काही वैद्यकीय उपचारांची गरज असणारे जे नागरिक असतील त्यांना प्रथम प्राधान्याने आपण निवारा केंद्रामध्ये विस्थापित करणार आहोत आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्था करणार आहोत। त्याच्यामुळे कोणालाही काळजी बाळगण्याची गरज नाही, अफवांवरती विश्वास ठेवू नका। प्रशासन वेळोवेळी आपल्याला सूचना देईल, त्यानुसार कृपया सूचनांचं पालन करून प्रशासनाला सहकार्य करा। आणि या परिस्थितीमध्ये एक जो आपल्याला एकमेकांसोबत सहकार्य करून जे आपल्याला मदत करायची आहे, प्रशासनाला आपण मदत केली तर प्रशासन आपल्यालाही तत्परतेने सेवा देऊ शकेल। मला सर्वांना आव्हान आहे की प्रशासनाच्या सूचनांमध्ये लक्ष ठेवा आणि अफवांवरती विश्वास न ठेवता आपण निश्चिंत राहा, प्रशासन आपल्या सेवेसाठी तत्पर आहे। आपल्याकडे जाहिला तालुक्यातला पाऊस फक्त 124 mm आहे, 12 सेंटीमीटरच पाऊस झालेला आहे। परंतु कर्जत तालुक्यामध्ये जो काही डोंगराळ प्रदेश आहे त्याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये पाऊस चालू आहे, तिथे जवळपास 58 ते 60 सेंटीमीटर पाऊस झाला आहे। त्याच्यामुळे तिथून हा प्रवाह जास्त प्रमाणात आहे, त्यामुळे आपल्याला पाण्याचा इन्फ्लो जास्त वाढल्यामुळे रेड लाईनपर्यंत पाणी पोहोचलेलं आहे, तिथे पाऊस ओसरत आला आहे। त्यामुळे एक 3-4 तासांमध्ये हा पाऊस ओसरायला हवा असा अंदाज आहे। त्यामुळे खात्रीशीरपणे ज्यावेळेला आपल्याला IMD कडनं सूचना येईल त्यानंतर आपल्याला ती कळवली जाईल।